2019 मध्ये एकमेव धनगर आमदार निवडून आलेला असताना यंदा मात्र 7 आमदार विधानसभा गाजवताना दिसतील असे चित्र समाजाची व्याप्ती, समाजाचा राजकारणातील पाठिंबा आणि यंदा विधानसभेत निवडून गेलेले 7 आमदार या सगळ्यांविषयी घेतलेला हा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राइब करा। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धनगर समाजात कमी अधिक प्रमाणात आढळून येतो। महाराष्ट्रात धनगर जमातीच्या अनेक उपजाती आहेत, त्या प्रत्येक जिल्ह्यात विस्तारलेला येत म्हणजे 288 पैकी जवळपास 150 मतदारसंघात समाज हा कमी अधिक प्रमाणात दिसून येतो। त्यापैकी 15 ते 20 जिल्ह्यातील जवळपास 78 मतदारसंघात धनगर समाजातील मतदार हा निर्णय ठरवतो। आता पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आढळून येतो। आता मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यात देखील लक्षणीय धनगर समाज आपल्याला पाहायला मिळतो। आता आरक्षण या समाजाची प्रमुख मागणी असली तरी धनगर समाजाचे इतर खूप महत्त्वाचे प्रश्न बऱ्याच वर्षापासून भिंजत पडलेले आहेत। या समाजाचा मुख्य व्यवसाय जो आहे शेती आणि मेंढी शेळीपालन आहे, त्यामुळे काही ठिकाणी मेंढपाळ म्हणून काम करणाऱ्यासारखे स्थलांतर करावे लागते। त्यातून अनेक अडचणीचे प्रश्न समोर येतात। आपल्या प्रश्नांसंदर्भात फारसा जागृत नसलेला हा समाज अलीकडे मात्र संघटित होताना दिसतोय। या प्रकल्पातून स्वतंत्र राजकीय दबाव गट निर्माण करणे या हेतूने समाजाची निर्णय वाटचाल चालू आहे। कारण जोपर्यंत कायद्याच्या सभागृहामध्ये या समाजाला प्रतिनिधित्व मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्या व्यथा समस्या जगासमोर येणार नाही। आता सामाजिक नेतृत्व पुढे आले तरी विकासाचा जो काही समतोल आहे समाजात साधला जाईल। आजपर्यंतचा इतिहास विधानसभेतील 4 ते 5 हजार आमदारांमध्ये धनगर समाजाचे 25 ते 30 पेक्षा जास्त आमदार निवडून आलेले नाहीत असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके सांगतात। आता राजकीयदृष्ट्या संघटितपणे एखाद्या पक्षाच्या मागे उभे राहण्यासाठी या समाजाची परंपरा। माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली हा समाज काँग्रेससोबत राहत होता। अण्णा डांगे यांच्या नेतृत्वाखाली या समाजाने भारतीय जनता पक्ष शिवसेनेला 1995ला साथ दिली आहे। आपल्याला माहिती आहे त्यानंतर मधल्या काळात हा समाज शरद पवारांच्या सोबतही दिसला, परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या माधवच्या समीकरणामुळे नंतर धनगर समाज मात्र भाजपच्या एक पडलेला आपल्याला दिसून येतो। आता भाजपने राम शिंदे, महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपदे दिली, डॉक्टर विकास महात्मांना खासदार केलं, जिल्हा परिषद, पंचायत समिती या समाजाला तिकीट दिली। त्यामुळे राजकीय जागृती हा समाज सत्तेतील वाटा मागतोय। मागील वर्षभरापासून राज्यात होत असलेला मराठा ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजातील मतदार अजून एकजूट झालाय। त्याचाच परिणाम होऊन यंदाच्या विधानसभेत धनगर समाजाचे 7 आमदार निवडून आले। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर यांनी आपल्या विजयाचा भंडारा उधळला आहे। त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांना 38,240 मतांनी पराभूत केलं आहे। त्यांना महायुतीच्या सरकारमध्ये चांगली जबाबदारी मिळणार अशी शक्यता होती, पण आता ती मिळू शकली नाही। आता जत मतदारसंघात जवळपास 1 लाख मतदार हे धनगर समाजाचे आहेत। म्हणजे यापूर्वी विखुरलेला समाज यंदा एकत्र आल्याने पडळकर यांना सहज विजय मिळवता आला। आता इतर समाजातील मतदारांनाही त्यांना भरभरून साथ दिली। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या मतदारसंघातून आमदार राहिलेले भाजपच्या राम सातपुते यांना पराभवाचा धक्का बसला। प्रभावी धनगर नेते म्हणून ओळख असलेले उत्तमराव जानकर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत 13,147 एवढा मताधिक्य घेत विजय मिळवला। या मतदारसंघातील धनगर मतदार हे 1 लाखाच्या जवळपास आहे। शरद पवारांनी ओबीसी कार खेळत उत्तमराव जानकर यांची पक्षाच्या प्रपोतपदी निवड देखील केली। याचा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाची प्रमुख ओळख म्हणजे मतदारसंघाचे 11 वेळा निवडून आले गणपतराव देशमुख यांचा हा मतदारसंघात
यावेळी त्यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शहाजी बापू पाटील यांना केलेला दिसतोय. आता यांच्यामध्ये त्यांचा पराभव करत त्यांनी आपला बालेकिल्ला जो आहे तो परत खेचून आणला. त्यांनी भाजपला पाठिंबा दिला असून त्यानंतर पुणे जिल्ह्यातील इंदापूर असेल, त्याही मतदारसंघाचा आपण विचार केला तर तिथेही इंदापूर मतदारसंघात विजय मिळत आपल्या आमदारकीचे हॅट्रिक साधणारे दत्तामामा भरणे यांना देखील यावेळेस चांगले मताधिक्य मिळवले आहे. त्यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या हर्षवर्धन पाटलांचा 19,410 मताधिक्य घेत पराभवाची धूळ चारली आहे. या मतदारसंघात देखील धनगर मतदार ही लक्षणीय प्रमाणात आहे. 1,00,000 धनगर मतदार असलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण मतदारसंघातही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा रंगतदार सामना बघायला मिळाला होता. त्यात अजित पवार गटाचे सचिन पाटील यांनी शरद पवार गटाच्या दीपक चव्हाण यांना 17,000 मतांनी पराभूत केलं आणि विजयाचा गुलाल उधळला. धनगर मताला पुढचा मतदारसंघ म्हणजे सोलापूर जिल्ह्यात अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार नारायण आबा पाटील यांनी जोरदार धोबीपछाड दिला. तर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघात धनगर समाजातील येणारे गजानन लोटे यांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांना 19,709 मतांनी पराभूत केला. आता यंदाच्या विधानसभेतील धनगर समाजात निवडून आलेले हे काही 7 उमेदवार जे आहेत किंवा आमदार आहेत हे असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातून माजी मंत्री राम शिंदे यांनी विजयाची हुलकावणी मिळाली. म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाच्या संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी महायुतीसोबत फारकत घेऊन ऐकला चलो रेचा नारा दिला होता. तर त्यांना यावेळी संधी होती. तर ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांच्या नेतृत्व एकजूट जो काही ओबीसी समाज आहे, ओबीसी समाज महायुतीचा शिल्पकार ठरल्याने त्यांना विधान परिषदेमध्ये घेऊन त्यांना मंत्रिपद देतील असं वाटलं होतं. पण आता महायुती सरकारने तसं काही केलेलं दिसत नाही. आता दिसते धनगर समाजाची एकी धनगर समाजाने कायम ठेवल्यास येणाऱ्या काळात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात भरपूर समाज स्वतःची वेगळी छाप सोडू शकतो. यंदाच्या विधानसभेत आपले 7 आमदार पाठवणे ही मतदारांची नक्कीच परिवर्तनाची एक नोंद ठरू शकेल अशी चर्चा आहे. आता ही सगळी जी आहे नोंद सुरू झाली आहे. परिवर्तनाचा एक वारा सुरू झाला आहे. परिवर्तनाची एक दिशा सुरू झाली आहे. या सगळ्या गोष्टी किती प्रभावी ठरतील याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा.